नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नरेंद्र मोदी सध्या लेह लडाख आणि त्या भागातल्या काश्मीरच्या भागातल्या दौऱ्यावरती आहेत आणि अशाच दौऱ्यावर असताना फारुख अब्दुल्लाचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांच्या बरोबरच्या एका स्टेजवरती ते असं म्हणाले की पाकिस्तानला अद्दल घडवली पाहिजे आणि छुपा दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या मागोमाग येऊन पाकिस्तानी लष्करानं हल्ले करणं थांबवावं, कारण याच्यामध्ये भारताचं मोठं नुकसान होतंय. मैदानातल्या युद्धाला पाकिस्तानी लष्कर घाबरतंय. तेव्हा त्यांनी ताकीद दिली पाकिस्तानला. इतकंच नाही तर इशारा दिला की याचे परिणाम बरोबर होणार नाहीत. भारतही कारवाई करण्याला समर्थ आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतो की नरेंद्र मोदींना हे अचानक आता असं बोलावंसं का वाटलं? काश्मीर लेह लडाखचा भाग, ओमर अब्दुल्ला स्टेजवरती, अशावेळी पाकिस्तानवरती टीका, पाकिस्तानी लष्करावरती टीका, याचे नेमके काय अर्थ आहेत, काय संदर्भ आहेत आणि खरंच वेळ प्रसंगी अशी कारवाई करू धसतील का नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार? हा आपला आजचा विषय आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, याशिवाय आहेत अविनाश धर्माधिकारी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक आहेत, आणि इथे आपल्यासोबत आहेत प्रताप आसबे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील हुसेन दलवाई, काँग्रेसचे खासदार, आणि आपल्यासोबत थोड्याच वेळ येतील अशी आशा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण माधव भंडारींकडे जाऊयात. माधव भंडारीजी, नेमका काय कॉन्टेक्स्ट आहे? आताच शपथविधीला आपणच बोलवलं होतं शरीफांना, आता कुठे जरा गाडी रुळावर येत होती, संवाद सुरू झाला होता, मग एकदम पाकिस्तानवरची टीका कशी काय सुरू झाली? ज्या ठिकाणी मोदींनी भेट दिली त्या ठिकाणाचं संदर्भ महत्व लक्षात जर घेतलं तर मोदींनी हे उल्लेख केले नसते तरी त्यांच्यावरती प्रचंड टीका आपण सगळ्यांनी केली असती, आपण म्हणजे प्रसार माध्यमांनी. आणि ज्या भाषणाचा संदर्भ आता आपण घेतलेला आहे त्या भाषणामध्ये त्यांनी पाकिस्तानला अद्दल घडवली पाहिजे असं वाक्य उच्चारल्याचं मला काही कुठे आठवत नाही. कारण मी भाषण सकाळी ऐकलं आणि माझ्यासमोर आता वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या वेबसाईट्सने जे भाषण प्रसिद्ध केले त्याच्या प्रती आहेत. केंद्र सरकारच्या प्रसिद्धी खात्याने जे भाषण प्रसारित केलं त्याची प्रत माझ्यासमोर आहे. त्या सगळ्यामध्ये कुठेही पाकिस्तानला धडा शिकवू, पाकिस्तानला अद्दल घडवू असं वाक्य काही माझ्या वाचण्यात नाही. बरं, पाकिस्तानमध्ये समोरासमोरचं युद्ध करण्याची ताकद राहिलेली नाही आणि म्हणून ते प्रॉक्सी वॉर लढतायत, दहशतवादाच्या माध्यमातून भारताला त्रास देत आहेत, हे त्यांनी म्हटलेलं आहे. बरं, आणि हे त्यांनी थांबवलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य महत्वाचं आहे की कोणत्याही भागाच्या विकासासाठी शांतता आवश्यक असते, स्थैर्य आणि शांतता आवश्यक असते. या संदर्भामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही युद्धखोर प्रवृत्ती किंवा पाकिस्तानला इशारा, पाकिस्तानने ते थांबवलं पाहिजे असं म्हणण्यामध्ये गैर काय? आणि हे क्रॉस बॉर्डर टेररिझम हा शब्द हा गेली 15 वर्ष वापरात आहे. बरं, त्यामुळे कुठलंही नवं विधान नरेंद्र मोदींनी तिथून केलेलं आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. मग तर ते जास्त सिरियस असेल. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा सविस्तर येईन आपल्याकडे. जर का याच्यात काहीच नवं नसेल तर म्हणजे आधीच्याच पंतप्रधानांची री ओढलेली आहे, फक्त एक नुसता घोषणा करायची, ताकीद द्यायची आणि करायचं काहीच नाही. पण तो विषय मी पुन्हा घेऊन येतो. माधव भंडारीजी, धर्माधिकारींकडे आपण जाऊयात. धर्माधिकारी सर, याच्यामध्ये 2-3 कॉन्टेक्स्ट काढता येतात आपल्याला या वक्तव्याचे. ही जी काही टीका, इशारा वगैरे आहे किंवा जी काही टीका टिप्पणी आहे ती पाकिस्तानबद्दल आहे, पाकिस्तानी सरकारबद्दल आहे की पाकिस्तानी लष्कराबद्दल आहे? आणि विथ स्पेशल रेफरन्स टू त्या डायसवरती ओमर अब्दुल्ला सुद्धा होते, ज्यांची नेहमीच एक संदिग्ध भूमिका असते भारत पाकिस्तान संबंधांच्या बाबतीत. तेव्हा या वाक्याचे वेगवेगळे संदर्भ कसे बघायचे? युद्धशास्त्रामध्ये काही वेळा एक मिसाईल असं असतं की जे निघताना एकटं असतं आणि त्यामधून अनेक मिसाईल्स बाहेर पडतात आणि ती एकावेळी अनेक टार्गेट्स हिट करतात. तर आज पंतप्रधान मोदींचं विधान मला अशा मिसाईल सारखं वाटतं. बरं, कारण त्याला अनेक डायमेन्शन्स आहेत, अनेक टार्गेट्स ते हिट करतायत. मी थोडक्यात सांगायचा करतो प्रयत्न. एक काश्मीर प्रश्नाला डायमेन्शन आहे आंतरराष्ट्रीय, ती म्हणजे अफगाणिस्तान, की जिथून यावर्षी अमेरिकेचं सैन्य मागे जाणार आहे. आणि आपल्याला इतिहासाचा अनुभव सांगतो की अशाच प्रकारे मागच्या वेळी सोव्हिएट रशियाचं सैन्य जेव्हा मागे गेलं 1989 मध्ये, त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतामध्ये दहशतवादाचा स्फोट झाला आणि त्याच्या मुख्य झळा काश्मीरलाच पोचल्या होत्या. आपण शहाणा देश असू तर याही वेळी तेच होणार याची पूर्वतयारी आपण ठेवली पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट, वस्तुनिष्ठरित्या पाहिलं तर पाकिस्तान भारतातल्या दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे हे आता सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे. तो 26/11 असू द्या किंवा संसदेचा असू द्या. त्यामागचं युद्धशास्त्राचं कारण पण हे निश्चित आहे
की ज्याचं नाव कन्व्हेन्शनल वॉरफेअर, त्याच्यात पाकिस्तान भारताशी कधीही समोर उभं राहू शकत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दुबळी आहे. आत्ताची युद्ध म्हणजे नुसतं किती सैन्य किती तोफगोळा नाहीये, तुमच्या इकॉनॉमीची शक्ती किती आहे. तर पाकिस्तानची 48 तासापलीकडे लढण्याची ताकद नाहीये. पाकिस्तानची इकॉनॉमी कोलमडून पडेल. म्हणून पाकिस्तानच्या धोरणाला जगजाहीर नाव आहे कटिंग इंडिया विथ ब्लीडिंग इंडिया विथ 1000 कट्स. म्हणजे सपासप भारतावर अंतर्गत घाव घाला तो म्हणजे दहशतवाद आहे. आणि तिसरी डायमेन्शन किंवा चौथी पाचवी अंतर्गत आहे, काश्मीर विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात. बरं. आणि मग पंतप्रधानांनी केलेली जर विधानं पाहिली तर ते काश्मीर प्रश्नावर सगळं बोलून मुळातलं उत्तर विकास आणि विकासाच्या प्रक्रियेत सामान्य माणसाला सहभागी करणे हे सांगतात. आता शेजारी ओमर अब्दुल्ला बसले होते, तर मागच्या एनडीए सरकारमधले ते घटक पक्ष होते, ते भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री होते. आजच्या या विधानामध्ये अशी एका वेळेत मी एवढंच म्हणून थांबेन की एक प्रकारचा धाक सुद्धा लागतो. धाक म्हणजे भारताच्या वाट्याला जाण्यापूर्वी पाकिस्तानला 50 वेळा विचार करायला लागेल. कारण भारत आता प्रतिकार करेल. अशी जर प्रतिमा तयार झाली तर उलट युद्धाचा धोका कमी होतो. त्यामुळे तशी माझा अंदाज आहे की त्यामुळे युद्धाचा धोका कमी होईल. आणि शेवटचा एक ऍक्च्युली पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाचा पण प्रश्न आहे. पाकिस्तानातली लोकशाही जर स्थिरावली आणि एकूण पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेवरची लष्कराची पकड कमी झाली तर ते पाकिस्तानच्या हिताचं आहे. आणि स्थिर लोकशाही पाकिस्तानात असणं भारताच्या पण हिताचं आहे. त्यामुळे तसं पंतप्रधानांचं विधान लष्कराविरुद्ध आहे. हे पाकिस्तान मधलं सिव्हिलियन म्हणजे नागरी सरकारचे हात बळकट करणारं विधान सुद्धा असू शकतं. बरं, आपण याही अर्थाने त्याचा अर्थ घ्यायला हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये पुन्हा पाकिस्तान मधल्या असणाऱ्या 3 सत्तांचा हा संघर्ष आहे. आजबेंकडे एक वेगळा प्रश्न घेऊन जायचा आहे. आजबे सर, पंतप्रधान झाल्यापासून आणि त्याच्या सुमारासपासून जर का विचार करायचा झाला तर नरेंद्र मोदींची भाषा खूप बदललेली आहे. त्यांना कोणी स्टेट्समन संबोधतं, कोणी त्यांना नेत्यांची सुद्धा आता वरची पातळी त्यांनी गाठलेली आहे. त्याच्यामुळे ते विद्वेष, आक्रमकपणा याला त्यांनी सोडून दिलेला आहे आणि त्यांची भाषा सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी. म्हणून तर आपण सार्क देशाच्या पंतप्रधान राष्ट्राध्यक्षांना बोलवण्यात आलं होतं, त्यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटलं. या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा खास करून विधानसभा निवडणुकांचं वातावरण बनत असताना आपण तेच आक्रमक नरेंद्र मोदी आहोत हे दाखवण्याचा हा हस्ते परस्ते प्रयत्न होता? नाही, मला म्हणजे नरेंद्र मोदी फार म्हणजे ज्या पद्धतीने निवडणुकीत त्यांनी भाषणं केली तशा पद्धतीची भाषणं करत नाहीत. असं आहे की भारताचा पंतप्रधान म्हणल्यानंतर त्याला एक त्याची प्रतिमा आहे त्या पंतप्रधान पदाची, आणि त्याला साजेसं जे काही वर्तन आहे तशाच पद्धतीची भाषा आता हे करतायत. म्हणजे त्यामध्ये काही मला फार आक्षेपार्ह काही त्यांनी भाषा केली आहे असं मला वाटत नाही. किंवा त्यांना म्हणजे टोकाला जाऊन ह्याची भाषा केली नाही, टोकाचीही भाषा केली नाही त्यांनी. असं आहे की पाकिस्तानचं जे काही मूळ दुखणं जे आहे त्यांनी अगदी म्हणजे 1948 साली सुद्धा जो काही प्रकार केलेला होता ते असेच त्यांनी म्हणजे असे टोळ्या पाठवले होते आणि त्यामध्ये काही आपले सैनिक घुसवले होते, पण उघडपणे तसंही करत नव्हतं. त्याचा हा एक वॉरफेअरचा प्रकार आहे की दहशतवाद्यांना पुढं करायचं आणि त्यांना हे करायचं. आणि लष्कराचं जे आहे, लष्कराचं फंडामेंटलिझम कडे खूप मोठ्या प्रमाणात हे गेलेलं आहे. त्यामुळं कुठलाही म्हणजे आता कालपर्यंत मनमोहन सिंग काय बोलत होते किंवा आणखीन काय बोलत होते आणि आता नरेंद्र मोदी काय बोलत आहेत त्यामध्ये काही फार फरक नाही आहे. त्यांनी तिथल्या लष्कराला जबाबदार धरलेला आहे. आणि ह्या म्हणजे हे असं कुठेतरी सांगणं किंवा आमचा हे आहे, आणि शेवटी असं आहे की लष्कर आणि तिथली सिव्हिलियन हे जे आहेत हे याच्यामध्ये काही फरक करणं हे तर करावंच लागेल. आणि धर्माधिकारी म्हणाले त्या पद्धतीने की ज्या आता रशियामधून अफगाणिस्तानमधून अमेरिकेचं सैन्य गेल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि त्या अनुषंगाने सगळी तयारी जी आहे ती आपण काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, हा सगळा महत्वाचा प्रश्न आहे त्या सगळ्याच्यामध्ये. आणि म्हणून मला फार काय आक्षेपार्ह ते बोलले तसं मला वाटत नाही. आपल्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी राजीव सातव आहेत, काँग्रेसचे युवक आघाडी सगळी सांभाळतात देशाची, राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष आहेत ते राजीव सातव आणि खासदार आहेत. राजीव सातवजी, स्वागत आहे आपल्या या चर्चेमध्ये. आपण कशा प्रकारे बघताय नरेंद्र मोदींच्या या विधानाकडे? त्याच्यामध्ये 2 अँगल आहेत. एक तर 26 मेला ज्या
नेतृत्वानं पाकिस्तानचं नेतृत्व करत असताना कारगिल घडवलं आणि त्या नवाज शरीफांना आपण शपथविधीला बोलवता, बरोबर. त्यांना बिर्याणी खाऊ घालता आणि ज्या पद्धतीनं शाल आणि साड्यांचं आदान प्रदान होत आहे, हो म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुमची हीच भूमिका असायला पाहिजे होती. आज जी तुम्ही टीका करताय, हो तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तुम्ही कारगिल मधलं जे शहीद झालेले जवान आहेत ते विसरलात का? हो ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं आतापर्यंत मागच्या अनेक वर्षामध्ये भारताबरोबरच्या कारवायाचा विषय केला तो आपण विसरलो का? आपण राष्ट्रीय नेता सोडून आता आंतरराष्ट्रीय नेता होण्याच्या नादामध्ये पाकिस्तान बरोबर आपण सॉफ्ट भूमिका घेतली. ऍक्च्युली पंतप्रधान झाल्यानंतर तुमची हीच भूमिका पाहिजे होती. उलट याच्यापेक्षा अग्रेसिव्ह भूमिका तुमची पाहिजे होती, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे की परराष्ट्र धोरण काय पाहिजेत याच्या संदर्भामध्ये मोदींची एक भूमिका आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाची एक भूमिका आहे सुषमा स्वराजांची. नेपाळमध्ये मोदी गेले, परराष्ट्र मंत्री सोबत गेले नाहीत. भूतानमध्ये मोदी गेले, परराष्ट्र मंत्री सोबत गेले नाहीत. आणि सिरियस डिफरन्सेस ठीक आहे, त्यांच्या अंतर्गत डिफरन्सेस असतील, पण परराष्ट्र धोरण ठरवताना परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान यांच्यात डिफरन्सेस आहेत. आणि हा मेसेज बाहेर जाणं हा माझ्यासाठी अत्यंत धोकादायक विषय आहे. बरं, आपण हा तुमचा मुद्दा सातवजी आपण विचारत माधव भंडारेंना. माधव भंडारेजी, मुळामध्ये पाकिस्तानच्या हा विषय ज्यावेळी भाजपच्या अनुषंगाने आपल्याला बोलावासा लागतो त्यावेळी त्याच्यामध्ये अनेक घटक असतात. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप हा पक्ष आणि त्यांचं वैचारिक नेतृत्व करणारा संघ, आणि पाकिस्तानबद्दल अशी किती तीव्र भावना आहे संघ आणि भाजपमध्ये ही सगळ्यांना माहिती आहे. असं असताना एकदम पंतप्रधानांना सुद्धा बोलवायचं शपथविधीला, जे आतापर्यंत कधी झालं नव्हतं, आणि त्याच वेळी पुन्हा एकदा तिकडच्या लष्कराला सुद्धा काहीतरी त्यांना टीका टिप्पणी करायचा प्रयत्न करायचा. बरं, त्यातून तुम्ही म्हणताय की कुठलीही अग्रेसिव्ह स्टेटमेंटच नाहीये, मग नेमकं केलं तरी काय? मग विधान तरी कशासाठी होतं? एकंदरच आपण या सगळ्या विषयांकडे ज्या साचेबद्ध पद्धतीनेच बघण्याचा अट्टाहास आहे त्याच्यामुळे आपल्याला अडचण वाटते. आता काँग्रेसचे खासदार, राजीव सातव, युवक काँग्रेसचे नेते राजीव सातव ज्या पद्धतीने या विषयाबद्दल बोलले, त्यांनी मुळात पंतप्रधानांचं भाषण ऐकलंय की नाही हे सुद्धा शंका आहे. त्यांनी पंतप्रधानांचं भाषण वाचण्याचं सुद्धा कष्ट घेतलेले नसावेत. यातला जो मुद्दा आहे ज्याचा उल्लेख धर्माधिकाऱ्यांनी केला, आझमींनी केला, की पाकिस्तानमध्ये सरकार आणि लष्कर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ISI तिसरी गोष्ट आहे. आणि या नागरी सरकारचं पाकिस्तानच्या लष्करावरती आणि त्याहीपेक्षा ISI वर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही हे जगाने मान्य केले. आणि त्याचबरोबर पाकिस्तान लष्कराला मिळणारा सगळा पैसा हा भारतावरच्या हल्ल्यांसाठी वापरला जातो, दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो, हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. रोनाल्ड न्यूमन हे अमेरिकेचे अफगाणिस्तानमधले माजी राजदूत होते. त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या समितीसमोर साक्ष देताना हे सांगितलं की अमेरिकेने जेवढी मदत दहशतवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला दिली त्या सगळ्या मदतीचा वापर हा पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पेरण्यासाठी केला. भंडारीजी, हे सगळे फॅक्ट्स आपल्याला माहिती आहेत आणि हे 2-3 सत्ता सिद्धांत पाकिस्तानमध्ये तो सुद्धा आपल्याला माहिती आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही हा फायदा काँग्रेसला देत नव्हता. भंडारीजी, तुमच्या काँग्रेसच्या शासन काळात भाजप हा फायदा संशयाचा काँग्रेसला देत नव्हते, तेव्हा टीका लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये असं तुम्ही करायचा की पाकिस्तान बरोबर आपले पंतप्रधान संवाद कशी काय खायला मी आपल्या लक्षात आणून देतोय. मी आपल्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय. आपण जर मला बोलत दिलं तर कदाचित माझा प्रयत्न यशस्वी होईल. बोला भंडारीजी, पूर्ण करा, मी सांगतो नंतर तुम्हाला. बोला. त्यातला मुद्दा एवढाच आहे, मोदींनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तान भारतामध्ये ज्या पद्धतीने दहशतवादी कारवाया करतंय त्याच्याबद्दल अत्यंत स्पष्ट आणि खडखडीत शब्दामध्ये त्याच्यावरती टीका केली. या कारवाया थांबल्या पाहिजेत हे सांगितलं. पंतप्रधानांनी आणखीन काय सांगणं अपेक्षित आहे? पंतप्रधान ह्यापेक्षा वेगळ्या शब्दांमध्ये काही फार सांगत नसतात. आणि त्यांनी कारगिलमध्ये जाऊन, लेहमध्ये जाऊन, जिथे प्रत्यक्ष युद्धाच्या सीमेवरती ते उभे आहेत तिथे जाऊन त्यांनी हे विधान केलं, अत्यंत स्पष्ट शब्दात केलं. राजनीतिक मुत्सद्देगिरी ही दोन्ही-तिन्ही स्तरावर चालू असते. एका बाजूला मैत्रीचे प्रयत्नही केले जातात आणि दुसऱ्या बाजूला जिथे काही खंबीरपणा दाखवावा लागतो तो खंबीरपणाही दाखवावा लागतो आणि काही कारवाई करावी लागली तर कारवाई सुद्धा करावी लागते.
एका वेळेला सार्कच्या देशांना, फक्त पाकिस्तानच्या नवाज शरीफना नव्हतं बोलावलं, सार्क देशाच्या राष्ट्रप्रमुखांना बोलावलं होतं. आणि आपण या ठिकाणी एक विसरतो की कारगिल युद्धानंतर 1999 पासून आज 2014 पर्यंत त्या ठिकाणी जाणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आजपर्यंत मधल्या कुठल्याही पंतप्रधानांनी हे कष्ट घेतले नाहीत, त्या ठिकाणी काय चाललंय हे बघण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. मोदी साहेब तिथे गेले, त्यांनी जवानांशी तिथे चर्चा केली आणि त्यांनी जो एक मुद्दा नोंदवला की भारताच्या सेनेचं जास्त नुकसान युद्धांपेक्षा हे दहशतवादी कारवायांमध्ये होत आहे. इथे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे सगळा हिशेब ठेवणाऱ्या एका संस्थेने जी आकडेवारी दिली आहे, 1994 पासून 2014 पर्यंत तब्बल 10,000 सैनिक हे केवळ दहशतवादी कारवायांमध्ये मारले गेलेत भारताचे. हे युद्धापेक्षाही जास्त संख्या आहे. आणि याच 20 वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक जे भारतामध्ये मारले गेले त्यांची संख्या 24,289 आहे. नाही तर धर्माधिकारींकडे जाऊया. धर्माधिकारीजी, एक्झॅक्टली हेच मुद्दे जेव्हा काँग्रेस मांडत होतं, जेव्हा आपले तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग अतिशय नम्र भाषेमध्ये किंवा पंतप्रधान पदाच्या गरिमेला राखून ज्यावेळी काही इशारा देणं किंवा टीका टिप्पणी करत होते, तेव्हा दुर्बल ठरलेल्या पंतप्रधानांची भाषा आज मात्र नरेंद्र मोदींची मात्र पंतप्रधान पदाची गरिमा सांभाळणारी ठरते. भाजपचा हा दुट्टपणा नाही का? मला या चालू चर्चेचं थोडंसं आश्चर्य वाटतंय. आधीच्या 1-2 मुद्द्यांमध्ये आपण ऐकलं की दोन्ही पंतप्रधानांची भाषा समान आहे. मला मुळातच दोन्ही पंतप्रधानांची किंवा दोन्ही सरकारांची भाषा समान वाटत नाही. उदाहरणार्थ, आपल्या 5 सैनिकांची मुंडकी कापून गेले तर आपले त्यावेळचे परराष्ट्र मंत्री म्हणाले कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची मैत्री वार्ता थांबवली जाणार नाही. किंवा या 26/11च्या हल्ल्याला आजपर्यंत भारताने काही प्रतिकार केलेला नाहीये. संसदेवरच्या हल्ल्याला मुख्य आरोपी जो त्याच्या दयेच्या याचिकेवर आपल्या त्या सरकारला 8-8, 9-9 वर्ष निर्णय घ्यायला वेळ झाला नव्हता. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला सुस्पष्टपणे कधीही उलटी भाषा ऐकवली नाही. एवढंच नाही तर इजिप्तमध्ये शर्म अल शेखला जिथे भेट झाली तिथे त्यांनी अधिकृत 2 सरकारांच्या जॉईंट डिक्लेरेशनमध्ये बलुचिस्तानमध्ये भारत जणू काहीतरी करतोय हे विधानात येऊ दिलं. म्हणजे जणू पाकिस्तानची काश्मीरातली ढवळाढवळ आणि भारत बलुचिस्तानमध्ये काहीतरी करतोय हे एका समान पातळीला येऊ दिलं. मला वाटतं की आजचा मोदींचा इशारा उलट पुरेसा स्पष्ट आहे. ती पाकिस्तानला स्पष्ट दिलेली धमकी आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणातले गुंते लक्षात घेऊन सुद्धा ऍक्च्युअली दिलंय, सांगितलेला मेसेज आहे की तुमच्या त्या अंतर्गत ह्याच्याकरता तुम्ही जर भारताच्या वाट्याला जाल तर आम्ही ऐकून घेणार नाही. मला वाटतं की या चर्चेत आणखी एक भाग यायला पाहिजे, तो म्हणजे या आजच्या भाषणामध्ये काश्मीरच्या अंतर्गत सुद्धा जे पाकिस्तान धार्जिणे घटक आहेत ही त्यांना पण दिलेला इशारा आहे की आता खंबीर सरकार आणि ते तुमचं या प्रकारचं आपल्या आधीच्या सरकारनी ऐन दिल्लीमध्ये काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक नाही वाल्या सभा होऊ दिल्या. त्या सभा रोखणाऱ्यांच्यावर लाठी हल्ले केले. म्हणजे मला कुठल्याच प्रकारे 2 सरकार किंवा 2 पंतप्रधान यांच्या विधानांमध्ये काहीच साम्य नाही. भारताच्या पंतप्रधानांची विधानं ठाम आणि क्लॅरिटी असलेली आहेत. आपण हा मुद्दा घेऊन जाऊयात माधव भंडारींकडे. त्यापूर्वी मगाशी राजीव सातव यांच्याशी संपर्क तुटला होता. राजीव सातव आता आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. राजीव सातवजी, काय आपली प्रतिक्रिया? ब्रेक पूर्वी जे माधव भंडारी सांगत होते त्याच्या अनुषंगाने. ब्रेक पूर्वी माधव भंडारी साहेब जे म्हटले की मोदींनी सगळ्या सार्कच्या राष्ट्रप्रमुखांना बोलवलं. आपल्या बाकीच्या राष्ट्रांबरोबर एवढ्या पराकोटीचे मतभेद नाही आहेत. एवढ्या पराकोटीचे ज्या पद्धतीने पाकिस्तान बरोबरचे आपले संबंध राहिलेले आहेत तसे इतर देशांबरोबर नाहीत, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्हाला नवाज शरीफांना बोलवायचं होतं, जरूर बोलवायचं, परंतु जे 550 पेक्षा जास्त जवान शहीद झाले त्यांच्या एकेका नातेवाईकाला तरी शपथविधीचं निमंत्रण द्यायचं होतं. म्हणजे देशालाही संदेश गेला असता, जगालाही संदेश दिला असता की नवाज शरीफांना तर आम्ही बसवलेलंच आहे, पण त्याच्याबरोबर 550 आमचे जवान शहीद झाले, त्यांच्या घरातल्या एकेका माणसाला तिथं बसवलंय. दुसरी गोष्ट, मागच्या 26 मे पासून आजपर्यंत किमान 25 वेळा LOC वर फायरिंग झालंय. त्या 25 वेळा फायरिंग झाल्यामध्ये एकदा सुद्धा मोदींचं स्टेटमेंट नाहीये.
26 सितंबर 2013 मोदींचं स्टेटमेंट है कि क्या वजह है कि पाकिस्तानी सेना सीमा पर हमारे जवानों को मौत के घाट उतारती है और दिल्ली की सरकार पाकिस्तानी प्रधानमंत्री को बिरयानी खिलाने पर प्रोटोकॉल की दुहाई देती है। हे 26 सप्टेंबर 2013 मोदींचं स्टेटमेंट आहे। मुद्दा असा आहे की आता भाजपानं सिम्बॉल बदलायची गरज आहे। त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत। सत्तेवर यायच्या आधी सर काट के लाएंगे, पाकिस्तान को सबक सिखाएंगे आणि सत्तेवर आल्यावर नवाज शरीफांना बिर्याणी द्या, त्यांना शाली पाठवा, अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका यांची आहे। मागच्या 25 वेळा LOC वर फायरिंग झालं, त्याच्यात एक सुद्धा स्टेटमेंट यांचं नाही। संजय राऊतांनी या संदर्भात बीजेपीवर टीका केली होती, त्याच्यावर उद्धव ठाकरेंना फोन करून यांनी छापलं की अशा पद्धतीनं जर तुमचे नेते विरोधात बोलणार असतील तर मला चालणार नाही। आणि हे सामनामध्ये आलं आणि बाकीच्या सुद्धा पेपरला आलं की पाकिस्तानच्या संदर्भात जर भूमिका ताकदीची घेतली तर तुम्ही फोन करून झापता आणि ते शिवसेनेला तुम्ही झापलेलं आहे। राजीव सातवजी, तुम्ही ते अगदी हे योग्य संदर्भ दिलेले आहेत आणि नेहमी हे दिसून आलेले आहे की काँग्रेस काय करेल, जेव्हा जेव्हा भाजप विरोधात असतं तेव्हा ते पूर्ण पाकिस्तान विरोधी असतं, पण सत्तेत आल्यानंतर काँग्रेस काय करेल इतक्या पुढे जाऊन एक एक पाऊल टाकेल, मग अगदी पाकिस्तान लाहोर बस यात्रा करेल, मग मोदी अडवाणींना एकदम साक्षात्कार होईल की तिकडचे जिन्ना हे सेक्युलर आहेत आणि अशा प्रकारे मग नंतर इकडच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला सार्कच्या निमित्तानं पाकिस्तानचे पंतप्रधान येतात। त्यामुळे हे सगळे मुद्दे तुमचे बरोबर आहे जे आपण विचारणार आहोत माधव भंडारेंना। माधव भंडारेजी, तुमचीच सांगितलं असणाऱ्या सगळ्यात तुम्ही सगळ्या जे काही थ्योरी सांगत होत्या, जे काही प्रोटोकॉल सांगत होता, आता तेच मुद्दे तुमच्यावरती उलटलेत, आता काय उत्तर आहे? नाही, मी कुठलाच प्रोटोकॉल सांगितला नाही, मी कुठली थिअरी। तुम्ही म्हणालात की पंतप्रधानांनी एवढ्याच भाषेमध्ये बोलायचं असतं, त्यांनी फार कठोर भाषा वापरायची नसते। मग आता आपले तुम्ही मगाशी जो राजीव सातवांनी मुद्दा सांगितला होता तो आता कुठे गेला? मग तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करणार का? मग नरेंद्र मोदी का नाही बोलत की प्रसंगी आम्ही सीमा पार करू, सर्जिकल स्ट्राईक करू? मग कुठे गेली ती आक्रमक भाषा? आपण आता राजीव सातवांना साथ देताय, चांगलं करताय, त्यांना अशा तऱ्हेच्या साथीची गरज आहे। पण प्रताप आजबेंनी, धर्माधिकारींनी ज्या अत्यंत चांगल्या शब्दांमध्ये मोदींच्या आजच्या भाषणाचं विश्लेषण केलं, त्याच्यामधले वेगवेगळे पदर उलगडून दाखवले, ते काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात येणं शक्य नाही, कारण त्यांना ते झेपणारा विषय नाहीये। काँग्रेसच्या मंडळींनी गेल्या 65 वर्षांमध्ये पाकिस्तान बरोबर जे राजकारण केलं, मुळात काँग्रेस हे पाकिस्तानचे निर्माते आहेत। काँग्रेसने पाकिस्तान निर्माण केलं, काँग्रेसने काश्मीर प्रश्न निर्माण केला, काश्मीर प्रश्न चिघळवण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही अर्थाने पाकिस्तानला वेगळा आपण धडा शिकवू शकू असं म्हणण्याचं त्यांच्यामध्ये धाडस नाही। आणि मागच्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर जे काही राजकारण पाकिस्तान बरोबर केलं त्याच्यामध्ये कुठेही कणा असलेलं राजकारण आपल्याला बघायला मिळालेलं नाही। आज इथे आपण 25 वेळा फायरिंग झाल्याचे दाखले देतात, त्या 25 वेळा जे फायरिंग झालं त्याला उत्तर दिलं गेलं। प्रत्येक वेळेला पंतप्रधानांनी वक्तव्य केली पाहिजे असं नाहीये। मनमोहन सिंगांच्या वक्तव्याबद्दल कोणाचा आग्रह नव्हता। मनमोहन सिंग जेव्हा बोलत असत तेव्हा ते न बोललेले बरे असं म्हणायची वेळ येत होती। त्याचा मुद्दा आहे, ज्याचा उल्लेख धर्माधिकाऱ्यांनी केला की भारताने पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये ढवळाढवळ चालली आहे, हे विधान पंतप्रधानांनी का स्वीकारलं, ह्याचं उत्तर कधी काँग्रेसने दिलं? आणि काँग्रेसला ते देण्याची त्यांची तयारी आहे का? ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये अत्यंत शरणागतीचं राजकारण काँग्रेसने केलं आणि ते सुद्धा केवळ भारतामध्ये आपल्याला मतं मिळतील ह्या आशेने केलं आणि मतांचं राजकारण करण्यासाठीच परत असते ह्या सगळ्या विषयांमध्ये येत आहे। त्यांना या पद्धतीने राजकारण करून यश मिळवता येणार नाही। पाकव्याप्त काश्मीरमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार कारवाई करणार आहे का? सर्जिकल अटॅक करणार आहेत का? सीमा ओलांडणार आहेत का? असं धाडस करून दाखवणार आहेत का? ते तुमच्या बोलण्यातून आम्हाला दिसलेलं नाहीये आणि आता जणू काय आता तिकडे दहशतवादी हल्ला झालेला नाहीये, म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कॅम्प चालू नाहीत अशातला भाग नाहीये। आपल्याला कल्पना आहे कॅम्प चालू आहेत, मग का नाही देत नरेंद्र मोदी ऑर्डर? आपण प्रसन्न जोशी ज्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या कॅम्प्स बद्दल बोलतात त्याच काँग्रेसच्या नेत्यांना राजीव सातवांना मला एक प्रश्न विचारू द्या। बोला, विचारा, आहेत, ऐकतायत ते। याच काँग्रेसचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काही महिन्यापूर्वी एक विधान केलं होतं की भाजपच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिलं जातं आणि ते विधान त्यांनी केल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया करणाऱ्या एका गटाच्या प्रमुखाने सांगितलं होतं की आम्ही भाजपच्या शिबिरांवरती रॉकेट हल्ले करू। म्हणजे सरळ सरळ भाजपच्या कार्यकर्त्यांवरती, भाजपच्या संमेलनांवरती दहशतवाद्यांना हल्ला करण्याचा चिथावणी देणारा गृहमंत्री या देशाने बघितला आणि त्याची जबाबदारी काँग्रेसने कधी घेतली? या प्रश्नाची उत्तरं कधी काँग्रेसने दिली? ज्या पद्धतीचं अत्यंत विद्वेषाचं राजकारण काँग्रेसने केलं
त्या पार्श्वभूमीवरती आता जे नवीन राजकारण सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करतो ते सुद्धा आपल्याला सहन होत नाही, त्याला आमचा इलाज नाहीये. भंडारीजी, तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं मात्र उत्तर दिलेलं नाहीये. जर का तुम्ही मानता की 10 वर्षाच्या कणाहीन परराष्ट्र धोरणानंतर आमचं नवीन धोरण आहे, आमची नवीन शैली आहे, तर मग आता तुमच्या हातात शस्त्र, सरकार आणि बहुमत तिन्ही गोष्टी आहेत, तर मग आता प्रसंगी सीमा ओलांडून प्रसंगी सर्जिकल अटॅक करून दाखवायला काय हरकत आहे, ज्या गोष्टींची मागणी आडवाणींनी केली होती? ज्या गोष्टींचा आपल्याला अत्यंत एवढा उत्साह आहे किंवा आपल्याला आम्हाला नाही, भाजपला उत्साह होता पाकिस्तानवरती जमेल तसा हल्ला करण्याचा आणि एकसंध हिंदू राष्ट्र तयार करण्याची हौस आम्हाला नाही होती भाजपला. त्यामुळे मग पाकिस्तानमध्ये घुसा. 1951 सालापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा पूर्वीचा भारतीय जनसंघ यांनी कधी पाकिस्तान नष्ट करा असं म्हटलेलं नाही. आपण एक वस्तुस्थिती स्वीकारलेली आहे की पाकिस्तानचं अस्तित्व हे खरं आहे. दुर्दैव यातलं असं आहे की भारताचं अस्तित्व खरं आहे हे मानायला पाकिस्तान तयार नाही आणि भारताचं अस्तित्व राहता कामा नये हीच भूमिका जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर किंवा ISI सोडत नाही तोपर्यंत हे संघर्ष चालू राहणार आहेत. आता या पद्धतीचे संघर्ष करत असताना साधारणपणे वेगवेगळ्या शत्रूच्या शिबिरामध्ये दुफळी करणं, तिफळी करणं हे प्रयत्न करावेच लागतात. त्याच पद्धतीने नागरी जीवनाला जर अलग करायचा प्रयत्न आपण करत असू, का लष्कराला वेगळा करायचा प्रयत्न करतो, ISI ला वेगळा करायचा प्रयत्न करतो, तर मला असं वाटत नाही की अशा तऱ्हेच्या जे काही डावपेच करायचे असतात ते असे दूरदर्शनवरती चर्चा करून ते 26/11चं आपण जे करून दाखवलं ना ते पुन्हा करून चालत नसतं. 26/11चं काँग्रेसवाल्यांनी करून दाखवलं, त्यांनी लाईव्ह ट्रान्समिशन चालू ठेवलं सगळ्याचं. त्याचा फायदा अतिरेक्यानंच करून दिला, त्यांनी दहशतवाद्यांना संधी दिली. त्यांनी हा उद्योग नसतो करायचा. 26/11 आणि लाईव्ह ट्रान्समिशन वेगळा मुद्दा आहे, त्याच्यासाठी वेगळा तुम्हाला मुद्दा पुन्हा सांगावा लागेल. तो इतक्या सहजपणे त्याचं ट्विस्टिंग करू नका. धर्माधिकाऱ्यांना काहीतरी बोलायचंय ते विचारून झाल्यानंतर मी राजू सातवांकडे जाणार आहे. धर्माधिकारीजी, आपला मुद्दा. प्रसन्न, 2 मुद्दे म्हणेन मी. सीमापार सर्जिकल अटॅक्स किंवा ज्याचं परत युद्धशास्त्रातलं नाव आहे कॉव्हर्ट ऍक्शन, अशी काही घ्यायची असेल तर ते बोलायचं नसतं, घेऊन दाखवायची असते. आणि तिचं शास्त्र उलट की घेतली, फटका तर दिला, शत्रूलाही कळलंय पण धड काही बोलता येत नाही. म्हणजे त्याच पेईंग देम इन द सेम कॉइन शत्रूला. तर हे ब्रेव्हॅडो म्हणतात. हे उलट उथळपणे ह्या गोष्टी बोललेल्या नको आहेत. आणि समजा आपण गेला काही काळ जी चर्चा करतो आहोत की याही सरकारची धोरणं, भाषा आता आधीच्याच सरकारप्रमाणे आहे का, मी म्हणेन की आपण चर्चेच्या सोयीसाठी म्हणू की तसं जर काही झालं तर तो लोकांचा फार मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास किंवा विश्वासघात ठरेल. कारण भारतीय जनतेची एक आज अपेक्षा आहे की एक ठाम सुस्पष्ट दिशा असलेलं परराष्ट्र धोरण, आणि भारताच्या वाट्याला जात असतील तर शत्रूला प्रसंगी धडा पण शिकवला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. आपण वाट पाहूयात फार तर की हे सरकार तशी काही ठाम धोरणं घेतं का नाही घेतं. आपण राजू सातवांकडे जाऊया आणि त्यानंतर आजबेंकडे जायचं. राजू सातवजी, या निमित्तानं या चर्चेच्या आणि या सगळ्या विधानांच्या अनुषंगाने आपण बोलतोय, पण काँग्रेसची परराष्ट्र धोरण सांभाळताना, पाकिस्तानबरोबर डील करताना कोणत्या कोणत्या पातळीला कशा कशा प्रकारची जबाबदारी आणि प्रेशर्सना सामोरं जावं लागायचं असेल याची एक फिलिंग आणि याची समज आता भाजपला आली असेल या निमित्तानं कळते. प्रसन्नजी, भाजपच्या बाजूने बोललं की एबीपी फार चांगला, भाजपच्या बद्दल मुद्दे मांडले, चांगले मांडले की भावा एबीपीचं पहा काय म्हणतात ते. आणि आता प्रसन्नजी थोडेसे तिरकस प्रश्न विचारायला लागले की माधव भंडारींना त्रास व्हायला लागला. भंडारी साहेब, आता प्रश्न विचारण्याचे तुमचे दिवस उरले नाहीत, आता उत्तर द्यायचे तुमचे दिवस आहे. तुम्ही सत्तेवर आलेले आहे, कृपया लक्षात घ्या, आणि सत्तेवर आल्यासारखी उत्तरं द्यायला शिका. पहिली गोष्ट, केवळ पाकिस्तानच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. आज चायना सुद्धा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात घुसलेला आहे. चायनाच्या ज्या पद्धतीचं चायनाने आपली भूमी ऑक्युपाय केली त्या संदर्भात आपलं डिस्कशन होत नाही आहे. केवळ पाकिस्तान बद्दल आपण आज डिस्कशन करतोय. तुमचे प्रखर परराष्ट्र धोरण, प्रखर पंतप्रधान हा केव्हा असू शकतो ज्यावेळेस त्याचे मंत्री सुद्धा त्याच्याबरोबर असतील. सुषमा स्वराजांचं तुमचं जमत नाही, सुषमा स्वराजांना तुम्ही सोबत घेत नाही, त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कशन करत नाही, अशा पद्धतीने सरकार चालत नसतं. पंतप्रधान आता लोकसभेत बोलायला तयार नाहीत, पंतप्रधान राज्यसभेत बोलायला तयार नाहीत, पंतप्रधान मौनी बाबा झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीने मंत्र्यांना अंडरमाइन करणं, सुषमा स्वराज या
देशामधल्या विरोधी पक्षनेत्या होत्या, अभ्यासू विरोधी पक्षनेत्या होत्या, त्यांच्या संदर्भातला आदर आम्हाला सुद्धा आहे, पण त्यांना अंडरमाइन करणं, परराष्ट्र नीतीबाबत त्यांची जी चर्चा न करणं, ही जी भूमिका मोदींची आहे हे चालू शकत नाही. पंतप्रधानांना सर्वसमावेशक असलं पाहिजे आणि ती भूमिका मोदींच्या बाबतीत दिसत नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे. मी माधव भंडारींकडे जाऊन कार्यक्रमाचा समारोप आजबेन पासून करणार आहे. माधव भंडारीजी, आता ही झालं ठीक आहे, या विधानाचा किती त्याचे अर्थ काढत बसायचे याला मर्यादा आहेत, पण किमान जी एक अपेक्षा धर्माधिकाऱ्यांनी सांगितली की भाजप जरी या मर्यादा पंतप्रधानांवरती असल्या तरी प्रसंगी पाकिस्तानच्या बद्दल कठोर भूमिका दाखवली जाईल. भाजपच्या इंडियाच्या काळातला तो इतिहास नसला तरी सुद्धा मी आपल्याला विचारतो, पण भविष्यात असं जर का काही घडलं, अग्रेशन जर का घडलं सीमा पार, तर आपण दाखवू शकतो का, आपण दाखवणार आहोत का? इंडियाच्याच काळात कारगिलचा विषय झाला आणि कारगिलचं युद्ध करून पाकिस्तानने केलेली घुसखोरी, तिचा पूर्ण बिमोड हा भाजपच्या नेतृत्वाखालच्या सरकारनेच केला, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे भाजपची या विषयामधली भूमिका, मानसिकता जी काल होती तीच आज आहे, उद्याही तीच राहील. त्यामुळे आपण ती चिंता करू नका. आपला जो प्रयत्न आहे की भाजपच्या सरकारबद्दल अविश्वास निर्माण करणं, भाजपच्या सरकारबद्दल जास्तीत जास्त अप्रिती कशी निर्माण करणं, हा प्रयत्न आपण वेगवेगळ्या निमित्ताने जो करण्याचा प्रयत्न करतात, तर ठीक आहे, आपलंही कामच आहे, आपण ते जरूर करा. आणि सातव साहेबांचा सल्ला मला मान्य आहे की आम्ही सत्ताधाऱ्यांसारखं बोलायला शिकलो पाहिजे, तर ते सत्ताधाऱ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करतोय. म्हणून मी सगळ्या प्रश्नांची एवढी उत्तरं मागच्यासारखी देत नाही, नाहीतर मला अधिक देता येतील. पण काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचा विरोधी पक्षामध्ये बसण्याची मानसिकता आधी तयार केली पाहिजे. जनतेने यांना विरोधी पक्ष म्हणून सुद्धा मान्यता ठेवलेली नाही, त्यामुळे त्यांची मानसिकता त्यांनी बदलली पाहिजे की 65 वर्ष तुम्ही सत्तेतच राहिलात, आता तुम्ही बाहेर आहात, थोडं जरा वेगळ्या नजरेने वेगळ्या विषयांकडे बघायला शिका. आणि ज्या विषयांकडे पूर्वी आतापर्यंत तुम्ही तुमच्या विकृत नजरेने बघत होता, ती नजर आता बदला. बरं, ठीक आहे. आता ते पुन्हा एकमेकांचा रोल कशा प्रकारे सांभाळून घ्यायचा हे एकमेकांना समजावं, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना. मला आजबेंकडे शेवटचा मुद्दा घेऊन जायचा आहे. आजबे सर, या निमित्तानं परराष्ट्र धोरण, पाकिस्तान बरोबरचे संबंध नेहमी आपल्या पक्षांसाठी, आघाड्यांसाठी एक नाजूक विषय बनलेला आहे. खास करून ज्या आघाडीमध्ये शिवसेनेसारखा पक्ष आहे तिथे तर हे जास्त अवघड होऊन बसतं. खरोखर जेवढं सोपं वाटलं जात होतं, संबंध तोडून टाका, क्रिकेट बंद करून टाका, कल्चरल एक्सचेंज नको, जे भाजपच्या अनेक एक्स्ट्रीमिस्ट ज्या संघटना आहेत त्या सुद्धा अशा मागण्या करायच्या, पण याच्या पलीकडे आता भाजपला जावं लागणार आहे हे सांगणार हे विधान होतं. त्याच्या पलीकडे त्यांना जावंच लागेल. याचं कारण असं आहे ना, मला दुर्दैवाचं असं वाटतं की म्हणजे असं आहे की भाजपला हे लक्षात आलं पाहिजे की आपण एक राज्यकर्ते आहोत. म्हणजे तुम्ही काल विरोधकांमध्ये होता तरी सुद्धा तुम्ही राज्यकर्तेच होता. त्यावेळेला तुम्ही विरोधकांच्या भूमिकेत जाऊन सगळ्या सरकारच्या म्हणजे भाषेला, त्यांच्या ह्याला आक्षेप घेणं हे चुकीचं होतं. पण त्याच पद्धतीने आता काँग्रेसने तुम्ही अमुक अशा पद्धतीने वागत होतात, तुम्ही तशा पद्धतीने हे करत होतात म्हणून आम्ही आता तुमचा वचपा काढतो, अशा जे काही भूमिके जातात. असं आहे की शेवटी राष्ट्रीय प्रश्नाच्या संबंधामध्ये काही एक भूमिका जी आहे राष्ट्राच्या हिताची आहे, तिच्या बाबतीमध्ये राजकारण करू नये. किंबहुना आपण असं आहे की आज भाजपचे राज्यकर्ते आहेत, उद्या काँग्रेसचे असतील, काँग्रेस काही संपणार नाही किंवा भाजपही संपणार नाही. प्रश्न असा आहे, हे भान आपल्यातल्या राजकीय पक्षांना कधी येणार, ती येण्याची गरज आहे. म्हणून भंडारी साहेब, म्हणजे तुम्ही बोलताय ठीक आहे, पण तुमची भाषा आणखीनही राज्यकर्त्यासारखी व्हायला पाहिजे. आणि शेवटी असं आहे की काँग्रेसने सुद्धा असं आहे की आपलं सर्वस्व गमावलेलं आहे आणि आता आपण भाजपच्या भूमिकेत शिरतो. ही भूमिका घेऊ नये असं मला वाटतं. कुठंतरी या सगळ्या राज्यकर्त्या पक्षांनी किंवा राज्यकर्त्यांनी कुठेतरी एका ह्याच्यावर समान भूमिकेवर आलं पाहिजे आणि सहमतीवर आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हाच खरा मुद्दा आहे. याच्यामध्ये पाकिस्तानवरती लगेच हल्ला करा अशी काही भूमिकाच नव्हती या कार्यक्रमातली. पण या निमित्तानं दोन्ही पक्षांना लक्षात आलं असेल की विरोधात असताना, सत्तेत असताना किती पंचायत होऊन बसते, खास करून परराष्ट्र धोरणाबाबतीत आणि त्यातही पाकिस्तानच्या बाबतीत. आपल्याला अशा पुढच्या दिवसांमध्ये आपल्याला कळणार की कशा प्रकारे परराष्ट्र धोरण पाकिस्तानच्या अनुषंगाने शेपअप होणार आहे ते. तुर्तास आपल्याला या चर्चेमध्ये माधव भंडारी, राजीव सातव, अविनाश धर्माधिकारी आणि प्रताप आजबेंनी वेळ दिला. आपण त्यांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण थांबतोय. पाहत राहा ABP माझा.